आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे, एकदा खाल्ली की परत परत कराल. नमस्कार मैत्रिणींनो, विहान अँड आई व्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे. तुम्ही अशी उडदाची डाळ कधीच खाल्ली नसेल. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. चला तर मग सुरू करूया. मी इथे 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहेत. त्याच्यानंतर इथे मीडियम साईजचे 2 कांदे लागणार आहेत. ही छान बारीक कट करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण पण घेऊ शकता. मी इथे कांदा असल्यामुळे लसूण घेतला नाही. इथे बघू शकता तुम्ही, मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे छान, आणि हिरवी मिरची आणि कांदा सोबत टाकले आहे. ही छान स्मेल येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चम्मच हळद टाकायची. त्याच्यानंतर 2 चम्मच शेंगदाणे टाकायचे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे जास्त परतून नाही घेतले तरी पण भाजीमध्ये ते शिजतात, त्याच्यामुळे जास्त परतवायची गरज नाही. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. रेसिपी खूपच इझी आणि चविष्ट आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्ही क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता. मी ते गावाकडच्या पद्धतीनुसार बनवले आहे. कांदा टोमॅटो खाऊन, भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. मी इथे 2 ते 3 वाटी उडीद डाळ घेतली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने. डाळ छान स्वच्छ धुवून झाली की इथे चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झालं की उडीद डाळ धुतलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ती लगेच टाकून द्यायची. हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता. मी इथे घातली नाही आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. विहान अँड आई व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कमेंट करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. इथे बघू शकता मी अशी ठेवली आहे. शिजल्यानंतर हे बघा किती छान झाली. वाव, मस्त. तुम्ही भाकरी चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतात. मुलंही आवडीने खातील. ही डाळ खायला हेल्दी पण आहे आणि झटपट होणारी पण आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये